बातमी आहे अहिल्यानगरमधून काँग्रेसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून मारहाण केल्याची घटना ही उघड झाली आहे। जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली। सकाळी फिरायला गेल्यानंतर दोघांनी जबरदस्तीने त्यांना गाडीत घातलं। मारहाणीनंतर अज्ञातांनी गुजर यांना रस्त्यावर सोडून दिलं। त्यानंतर आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर हे श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि अपहरणकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो। आणि आज नेमक्या 26 तारखेलाच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करणे म्हणजे काय, तर 26/11ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात मुंबईला हल्ला करून संविधान आम्हाला मान्य नाही आणि संविधान आम्ही या देशामध्ये ठेवणार नाही अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, तोच भारतीय जनता पक्षाला संविधान मान्य नाही आणि संविधान मोडकळीस करून त्यांना तानाशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये आणायची आहे, हा त्यामागचा असणारा स्पष्ट शब्दात संदेश आहे। हा कदापि आम्ही हे सहन करणार नाही। उमेदवाराला किडनॅप करून निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर उभं केलेलं आहे। अनगरला काय झालं, उमेदवारांनी फॉर्म भरू नये म्हणून किती पद्धतीने दाब दबाव अडवणूक झालेली आहे। आणि आता तुम्ही सांगताय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचंच अपहरण झालं, म्हणजे निवडणुका आपण फेअर वातावरणात म्हणतो त्या कुठे होत आहे? सत्ताधारी पक्ष अक्षरशः उच्छाद या निवडणूक सत्ताधारी पक्षांनी मनी आणि मसल पॉवरचा मांडलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.